महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे नासिक में पार्टी को मजबूत करने के लिए पदाधिकारी के साथ बैठक की। नासिक में बीजेपी के राज में सड़कों पर गड्ढे से हुई दुर्घटना और मौत पर एनएमसी और महाराष्ट्र सरकार पर निशाना साधा। नासिक सिंहस्थ कुंभ के अधूरे और घटिया निर्माण कार्य को लेकर सरकार का घेराव करने की चेतावनी दी। कधीपर्यंत हे सत्र चालू का? ते आता थोड्याफार प्रमाणात या सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु शेवटला वरिष्ठांचा निर्णय ज्यावेळेस वरच्या निवडणुका येत असतात, लोकसभा असतील, विधानसभा असतील, त्या साऱ्या निवडणुकांमध्ये वरिष्ठ नेते एकत्रपणे येऊन निर्णय घेतील आणि तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असेल। धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचा आणि एकूणच शिवसेना पक्ष कोणाचा याबद्दल त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे। कसं बघता या सुनावणीकडे, काय निकाल अपेक्षित आहे? सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी धनुष्यबाण या निशाणीबद्दल दोन्ही शिवसेनेमध्ये सुरू आहे, आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की धनुष्यबाण हा बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व कोर्टाने सुद्धा अगोदरच मान्य केलेलं आहे। आता सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे, परंतु आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की धनुष्यबाण निशाणी ही शिंदेसाहेबांच्या शिवसेनेलाच या ठिकाणी राहील। त्यात आम्हाला कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे, कारण आज जे काही संख्याबळ आपण पाहताय शिवसेनेचं, ते संपूर्ण संख्याबळ हे शिवसेनेकडे शिंदेसाहेबांकडे या ठिकाणी आहे। त्यामुळे कोर्टसुद्धा या सगळ्या गोष्टीचा नक्कीच पॉझिटिव्हली विचार करतील असं मला पूर्णपणे या ठिकाणी वाटतं। सर